राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव घसरलेले आहेत। याच्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट सोन्याचे भाव, 18 कॅरेट सोन्याचे भाव आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोनं खरेदी करायचं असेल, ज्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा ज्या ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल, त्या सर्व ग्राहकांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे, कारण तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना आज खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळालेला आहे, कारण काही ग्राहकांना 24 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं होतं, काही ग्राहकांना 22 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं होतं, काही ग्राहकांना 14 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं आहे। तर त्या सर्व प्रकारच्या ग्राहकांना आज खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा, आज सकाळपासून सर्व ग्राहकांनी सोनारांच्या दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा केलेल्या आहेत, कारण त्यांना सुद्धा अंदाज आलेला आहे की आजपासून सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। बघा, आज सकाळी सोनारांचे बाजार उघडतात, सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। तर या घसरणीमुळे राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। ग्राहकांनी सकाळपासून सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे, परंतु काही ग्राहक विचार करत आहेत की सोन्यामध्ये अजून घसरण होईल का, अशा प्रकारे आम्हाला सुद्धा विचारत आहेत। त्यावरती आज अनुभवी सोनारांनी, अनुभवी अभ्यासकांनी आणि अनुभवी विश्लेषकांनी सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे, परंतु आज किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, उद्या किती हजार रुपयांची घसरण होईल, पुढील 2 दिवसानंतर 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण होणार आहे त्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। म्हणजेच कोणत्या तारखेपर्यंत किती हजार रुपयापर्यंत सोन्याचे भाव येणार आहे त्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे। म्हणजेच आज अनुभवी सोनारांनी, अनुभवी व्यापाऱ्यांनी आणि अनुभवी अभ्यासकांनी तारीख सुद्धा दिलेली आहे। या तारखेला जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, परंतु अचानक सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे। बघा मित्रांनो, सोन्याचे भाव घसरण्याची प्रमुख 4 कारणे सांगण्यात आलेले आहेत। या 4 कारणांमुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। तर ही 4 कारणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात, परंतु त्याच्या अगोदर 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेट सोन्यामध्ये, 18 कॅरेट सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची आज घसरण झालेली आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील आणि तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, भरपूर ग्राहकांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट सुद्धा केलेले होत्या की आम्हाला सोनं घेणं परवडत नाही, तर त्यांच्यासाठी आज 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे, कारण सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। गेल्या 10 वर्षामध्ये एवढी मोठी घसरण कधीच झालेली नव्हती। त्यामुळे ग्राहकांनी सोनारांच्या दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा केलेल्या आहेत। बघा, काही ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे, काही ग्राहकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। म्हणजेच आज सोने खरेदी करू का, उद्या सोने खरेदी करू का परवा दिवशी सोने खरेदी करू। बघा, ग्राहकांना तुम्हाला सुद्धा तारीख देणार आहे, त्या तारखेला जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचा 100% फायदाच आहे। तर ही तारीख अनुभवी सोनारांनी, अनुभवी व्यापाऱ्यांनी आणि अनुभवी अभ्यासकांनी दिलेली आहे। त्यांनी दिलेली तारीख कधी चुकीची ठरलेली नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा या तारखेपासून सोने खरेदी करा, जेणेकरून तुमच्या पैशांची 100% बचत होणार आहे। तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये 24 कॅरेटचं जास्त तोळ सोनं मिळणार आहे। परंतु सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात, कारण ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की 2020 मध्ये सोन्याचे भाव 50,000 रुपयांना 1 तोळा मिळत होता, परंतु 2025 आल्यानंतर सोन्याचे भाव 1,04,000 रुपयापर्यंत का पोहोचलेला होता। बघा, ग्राहकांना तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होणार आहे, कारण 2020 मध्ये अनुभवी सोनारांनी अंदाज दिलेला होता की पुढील 5 वर्षानंतर सोन्याचे भाव दुप्पट सुद्धा होणार आहेत। म्हणजेच 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये दुप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही पाहिलं तर 2024 मध्ये 1 तोळा सोन्याचा भाव 76,000
2000 रुपयापर्यंत होता, परंतु या 2025 मध्ये एक तोळा सोन्याचा भाव 1,04,000 रुपयापर्यंत गेलेला होता। म्हणजे सरासरी पाहिलं तर 30 ते 35,000 रुपयांची वाढ फक्त एका वर्षामध्ये झालेली आहे। परंतु ग्राहकांनो आतापासून सोन्यामध्ये वाढ होणार नाही, सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। कारण 2026 असेल, 2027 असेल, 28 असेल, 29 असेल, 30 असेल, म्हणजे 2025 ते 2030 या पुढील 5 वर्षांचा अंदाज काढण्यात आलेला आहे। तर त्या अंदाजामध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। परंतु ही घसरण कशामुळे होत आहे? आज किती हजार रुपयांची घसरण झाली? 24 कॅरेट सोन्याचा भाव आज किती हजार रुपयापर्यंत पोहोचलेला आहे ते सुद्धा आपण एका मिनिटामध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा ग्राहकांनो, तुमच्या खिशाला परवडेल, तुमच्या बजेटमध्ये बसेल एवढ्यापर्यंत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव आलेला आहे। तुम्ही सुद्धा 24 कॅरेटचं एक तोळा सोनं 100% खरेदी करू शकता। म्हणजेच आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। म्हणजेच आज फक्त 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये घसरण झालेली नाही, त्यासोबत 22 कॅरेटचं सोनं असेल, 18 कॅरेटचं सोनं असेल, 14 कॅरेटचं सोनं असेल, म्हणजेच सर्व प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। परंतु ही घसरण कशामुळे होत आहे, अजून किती हजार रुपयांची घसरण होईल ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु ग्राहकांनो, एकीकडे सोन्याचे भाव घसरत चाललेले आहेत, परंतु चांदीचे भाव वाढत सुद्धा चाललेले आहेत। कारण आज 1 किलो चांदीचा भाव 1,09,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। बघा, गेल्या 8 दिवसामध्ये 1 लाख रुपयामध्ये 1 किलो चांदी मिळत होते, परंतु फक्त 8 दिवसामध्ये चांदीमध्ये तब्बल 8 ते 9,000 रुपयांची वाढ झालेली आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्या ग्राहकांनी सुद्धा या तारखेला चांदी खरेदी करा, जेणेकरून तुमचा कसलाच तोटा होणार नाही, तुमच्या पैशांची बचत 100% होणार आहे। परंतु सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत, अजून किती घसरणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा ग्राहकांनो, मित्रांनो, सोन्याचे भाव उतरण्याची प्रमुख 4 कारणे सांगण्यात आलेली आहेत। त्या 4 कारणांमुळे सोन्याचे भाव आजपासून घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होत आहे। बघा, या 4 कारणांपैकी पहिलं कारण म्हणजे सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ घसरलेला आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला सोन्याचा जो शेअर मार्केटचा ग्राफ आहे तो खाली पडत आहे, त्यामुळे सोन्यामध्ये घसरण सुद्धा होत आहे। कारण मित्रांनो, सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ ज्यावेळेस वरती जात असतो त्यावेळेस सोन्याची किंमत सुद्धा वाढत जात असते। बघा, गेल्या महिन्यामध्ये सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ वरती चाललेला होता, त्यासोबत सोन्याचे भाव सुद्धा वाढत चाललेले होते। परंतु आजपासून सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ खाली आलेला आहे, त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होतच आहे। सोबतच मित्रांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे दुसरं प्रमुख कारण आहे, तर ते दुसरं प्रमुख कारण म्हणजे रोजच्या रोज सोन्यांच्या खाणी सापडत चाललेल्या आहेत। या खाणींमध्ये 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं शुद्ध सोनं सुद्धा सापडत आहे। म्हणजे मित्रांनो, रोजच्या रोज सोन्यांच्या खाणी सापडत चालल्यामुळे बाजारामध्ये सध्याच्या स्थितीला जास्त प्रमाणामध्ये सोनं सुद्धा आलेलं आहे, त्यामुळे सोन्यामध्ये घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सोबतच सोन्याचा भाव उतरण्याचं जे तिसरं प्रमुख कारण आहे, तर ते तिसरं प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेचा डॉलर घसरलेला आहे। ज्यावेळेस अमेरिकेचा डॉलर वरती जात असतो त्यावेळेस सोन्याचा भाव सुद्धा वाढत जात असतो, परंतु सध्याच्या स्थितीला अमेरिकेचा डॉलर घसरलेला आहे, त्यामुळे सोन्यामध्ये सुद्धा घसरण होत आहे। आणि जे चौथं प्रमुख कारण आहे, तर ते चौथं कारण म्हणजे घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला ग्राहकांकडे कमी सोनं आहे आणि बाजारामध्ये जास्त सोनं सुद्धा झालेलं आहे, त्यामुळे सोन्याची मागणी कमी झालेली आहे आणि सोन्यामध्ये घसरण सुद्धा होतच आहे। त्यासोबत मित्रांनो, बाहेरच्या देशामधील नागरिक सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये गुंतवणूक करत नाही, त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होत आहे। आयात निर्यात सुद्धा बंद झालेली आहे। काही राज्यांमध्ये, काही देशांमध्ये सध्याच्या स्थितीला युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणजे या सोन्यासाठी काही देशांमध्ये युद्ध सुद्धा सुरू आहे, त्याचा परिणाम थेट सोन्यावरती दिसून सुद्धा येत आहे। सोन्यामध्ये आजपासून सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेली आहे। बघा ग्राहकांनो, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांनी घसरलेला आहे
24 कॅरेट सोन्याचा भाव आज किती हजार रुपयापर्यंत पोहोचलेला आहे? 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव, 14 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयापर्यंत पोहोचलेला आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु त्याच्या अगोदर आपण तारीख बघून घेऊयात। जर तुम्ही या तारखेला सोने खरेदी केलं तर तुमचा 100% फायदा होईल, तुमच्या पैशांची बचत होईल, तुमचा कसलाच तोटा होणार नाही। परंतु ज्या ग्राहकांकडे वर्षानुवर्ष जुनं सोनं असेल, त्यांनी सोनं राखून ठेवलेलं असेल, तर त्या ग्राहकांनी सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे त्याचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। बघा, ग्राहकांना घसरण्याच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे, सोनं मोडायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ग्राहकांकडे वर्षानुवर्ष जुना सोनं असेल, ज्या ग्राहकांनी सोनं राखून ठेवलेलं असेल, तर त्या ग्राहकांनी सोनं विकायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, ग्राहकांना अनुभवी सोनार असतील, अनुभवी व्यापारी असतील, अनुभवी अभ्यासक असतील, त्यांच्यामध्ये जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल, वर्षानुवर्ष राखून ठेवलेलं सोनं असेल, तर ते सोनं मोडू नका। ज्यावेळेस तुम्हाला भरपूर गरज असेल, म्हणजे तुम्हाला इमर्जन्सी असेल, त्यावेळेस सोनं मोडायचं आहे। परंतु सध्याच्या स्थितीला घसरण्याच्या भीतीने तुम्ही सोनं मोडू नका, अन्यथा तुमचा 100% तोटा होणार आहे। परंतु ग्राहकांनो, ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल, त्या ग्राहकांनी कोणत्या तारखेला सोने खरेदी करायचं आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु अगोदर 24 कॅरेट सोन्याचा भाव बघून घेऊयात, त्यानंतर 22 कॅरेट असेल, 14 कॅरेट सोनं असेल, तर या सर्व कॅरेट सोन्याचा भाव बघून घेऊयात। बघा, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 97,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे, म्हणजे या 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये तब्बल 6,000 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे। 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव 88,000 रुपये, 14 कॅरेट सोनं असेल, 18 कॅरेट सोनं असेल, या कॅरेटच्या सोन्यामध्ये सुद्धा घसरण होत आहे। परंतु ग्राहकांनो, तुम्ही सुद्धा या तारखेला सोनं खरेदी करा, जेणेकरून तुमच्या पैशांची बचत होईल आणि तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, ग्राहकांना काहींनी 2 दिवसांची तारीख दिलेली आहे, काहींनी सांगितले आहे की 10 दिवसानंतर खरेदी करा, काहींनी सांगितलेलं आहे की 5 दिवसानंतर खरेदी करा। परंतु ग्राहकांनो, तुम्हाला तारीख लगेच सांगतो। बघा, ग्राहकांनो, तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदा होऊ शकतो, परंतु तुम्ही 2 दिवसानंतर सोनं खरेदी केलं तर तुमचा अजून जास्त फायदा होऊ शकतो, कारण पुढील 2 दिवसांमध्ये सर्वात मोठे विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा अजून 2 दिवस वाट पहा, त्यानंतरच तुम्ही सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे।